श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा पवित्र दैवी संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्या मनातील राग शांत करण्यासाठी आणि तुम्हाला उच्चतम आशीर्वाद देण्यासाठी आहे. ज्या क्षणाला तुम्ही माझी प्रार्थना केली आहे ती स्वीकार करण्यात आली आहे, म्हणूनच हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. तुमचा राग शांत होईल. ज्या ठिकाणी तुम्हाला असे वाटत होते की हे होणे कठीण आहे, त्या गोष्टी आता शक्यतेने भरल्या जातील. तुमचे मन एकाग्र राहू लागेल आणि तुमच्या मनात ती शांतता प्रवेश करेल. कारण आज मी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो की तुमच्या त्या सर्व काही समस्या संपणार आहे, ज्याचे विचार अगदी या क्षणाला तुम्ही करत आहात. मला तुमच्या मनातून ते सगळं काही वैर राग शांत करायचा आहे. म्हणूनच हा संदेश पुढील काही मिनिटे तुमच्यावर सकारात्मक परिणाम करणारा आहे. तुम्हाला ते उच्च आशीर्वाद देणारा आहे. म्हणून पुढील काही मिनिटे या संदेशाचा स्वीकार केल्यास तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वोच्च आशीर्वाद प्राप्त कराल. मनाला शांत करा. देवाचे नामस्मरण करा. देवाचा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत आला आहे म्हणजे तुम्ही कोट्यावधी लोकांमधील एक आहात जो भाग्यशाली आहे. तुमच्या मनातील वेदना, दुःख, ताण, तणाव आणि संघर्षांना संपवण्यासाठी देवाने या संदेशाची योजना तुमच्यापर्यंत पाठवली आहे. तेव्हा मनपूर्वक हे ऐकून घ्या आणि यातील आशीर्वाद प्राप्त करा. जे कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार, राग, द्वेष किंवा तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करत आहेत ते स्वतः त्या त्रासात आहेत, ज्यामुळे ते तुझ्यावर त्रास, राग, द्वेष आणि मत्सराने वागत आहेत. मला तुझी मदत करायची आहे, कारण तू चुकीचा नाही किंवा तू केलेले कर्म देखील चुकीचे नाही. म्हणून शांत राहा. पुढील काही क्षण तुमच्यासाठी एक शुभवार्ता घेऊन येत आहे. जेव्हा तुम्ही हा पुढील संदेश ऐकाल तेव्हा तुम्ही आशीर्वादाने भराल. तुमच्यासाठी इतके चमत्कार घडतील की तुम्ही आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जाल. ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी अगदी काही शांततापूर्ण आणि आनंदपूर्ण तुम्हाला प्रभाव देणारी ठरणार आहे. कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की खूप काही वेळ निघून गेला आहे. तुमच्या कार्यात आता तुम्हाला ते मनाजोगते यश मिळणार नाही. पण नाही वेळ झाला आहे, नाही ती योग्य वेळ आली आहे. म्हणूनच शांत राहा. तुमच्यासाठी आता अश्रू गाळण्याची वेळ नाही तर आनंदाची वेळ आहे. तुमच्या डोळ्यातले अश्रू देवांनी पाहिले आहेत. देव तुमची मदत करण्यासाठी या क्षणाला तुमच्यापर्यंत आले आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, आजच हे क्षण काही तुझ्यासाठी आहेत जे तुला स्थिर करण्यासाठी आहे. तुला पुढील आशीर्वादासाठी निवडण्यात येत आहे. पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा. शांततेत तू कित्येकदा मनाने रडला आहेस, पण आज तुझे मन शांत करण्यासाठी देव स्वतः तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वादाने भरणार आहेत. जर तू या क्षणी काही मागत असशील तर ते देखील पूर्ण होणारे आशीर्वाद तुला दिल्या जाणार आहे. काही आनंदाच्या बातम्या तुझ्या मार्गात आहे. फक्त तुला पाऊल टाकून पुढे जायचे आहे. काही काळ कठीण वाटत असेल पण प्रयत्न कर. न थकता जे प्रयत्न करशील त्यात तू यशाने भरल्या जाशील. माझ्या बाळा, माझी मदत योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत पोहोचेल. तू गोंधळात आहेस, माझे आशीर्वाद तुला त्या गोंधळातून बाहेर पडण्याचा आशीर्वाद प्रदान करत आहे. तुझं आयुष्य बदलण्याच्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहे. जे बदल घडणार आहेत ते तुमच्या उच्च जीवनासाठी आहेत. आनंदी व्हा, कारण आनंदाची बातमी येत आहे. तुम्ही जेव्हा आनंदी असता तेव्हा अनेक आनंद तुमच्या अवतीभोवती येऊ लागतात आणि ते तुम्ही आनंदाने स्वीकार देखील करू लागता. माझ्या कृपेचे आशीर्वादाचे वर्तुळ तुझ्या अवतीभोवती आहे. ते तात्पुरते नाही तर ते शुभवार्तांनी आणि तुझ्या आशीर्वादांनी भरल्या गेले आहेत. तुला जर त्याची जाणीव असेल तर ते तुला निरंतर दिसत असतील. बाळा, या भक्तिमार्गात जेव्हापासून तू आला आहेस
तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी चमत्कार घडत आहेत. शांततेने राहा. आनंद खूप काही मोठा आहे. अनपेक्षित यश प्राप्त करण्याच्या मार्गावर तुम्ही पुढे चालत आहात, कारण माझी मदत तुला अनपेक्षित यश प्राप्त करून देणारी आहे. तू जेव्हा स्वतःला हरला आहे असे म्हणतोस, तेव्हा मी तुला हलू देत नाही, त्रासात जाऊ देत नाही आणि तुझ्यासाठी त्या शक्यता, ते आशीर्वाद पाठवतो. स्वामींच्या आशीर्वादांवर तुला जर संपूर्ण विश्वास आहे तर आताच होय देवा, माझा तुमच्यावर, तुमच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप कर. बाळा, हा संदेश तू आज ऐकला आहेस याचा अर्थ तू माझ्या कृपेच्या वर्तुळात संपूर्णपणे सुरक्षित आहेस. कारण जेव्हा हे संदेश तुझ्यापर्यंत पाठवले जातात तेव्हा तुझे आशीर्वाद वाढवल्या जातात. नक्कीच या संदेशाला तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा, कारण याची त्यांनाही आवश्यकता आहे. जेव्हा पुढील काही मिनिटे तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्यासाठी काही अशा गोष्टी घडतील ज्या तुम्ही स्वतः अनुभव करणार आहात. कारण माझी मदत तिथेच पोहोचते जिथे माझे भक्त माझे आतुरतेने माझ्या संदेशाची, माझ्या बोलांची, माझ्या आशीर्वादांची वाट पाहत असतात. तिथेच ते पोहोचतात आणि त्यांच्यावरच आनंदाचा वर्षाव होतो. बाळा, ज्या क्षणाला तुम्ही चिंतित दिसता तेव्हा तुमचे मन हेलावून जाते. तुम्ही खूप काही विचार करू लागता. तुमच्या मनात खूप काही अशा नाना कल्पना येऊ लागतात ज्यातून तुम्हाला बाहेर पडायचे आहे. कधी कधी नाण्याच्या दोन बाजू असतात. कधी सत्य तर कधी काही गोष्टी कठीण असतात, तर काही गोष्टी अगदी सहज आणि सोप्या असतात. मग मी तुम्हाला कठीणापासून दूर नेऊ इच्छितो. जर तुम्हीही त्या कठीणापासून दूर जाऊ इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा आणि ते येणारे आनंद स्वीकार करण्यास तयार व्हा. कारण जेव्हा शक्तीसह मी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो तेव्हा तुमच्याजवळ एक दिव्य प्रकाश येऊ लागतो. तुम्हाला तो निवडतो आणि तुमच्याचपर्यंत तो पाठवण्यात येतो. कारण तुम्ही खरी भक्ती करत आहात, श्रद्धेने माझ्यापर्यंत आला आहात. जेव्हा अंथरुणावर पडून सुद्धा तू परमेश्वराचे नाव घेत असतो, झोपी जात असताना सुद्धा तू नामस्मरण करत असतो, तेव्हा मी तुझ्या अवतीभोवती असतो. तुला त्याची जाणीव होते किंवा नाही होत हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही, तर माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या अवतीभोवती वर्तुळ करतील आणि तुला सुरक्षित करतील याकडे माझे लक्ष असते. बाळा, जीवनात खूप मोठं सुख येऊ पाहत आहे. जर तू ते स्वीकार करण्यास तयार असशील तर होय म्हण, ते स्वीकार कर. तुझ्या पवित्र मनाला, पवित्र आत्म्याला मला आनंद प्रदान करायचा आहे. बाळ, तू खूप काही सहन केलं आहेस, परंतु आता नाही. काही लोक तुझा विरोध करत आहेत, मला ते स्पष्टपणे दिसत आहे, पण माझी मदत योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येईल. या संदेशाची निवड करून तू योग्य केले आहेस. हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुझा आत्मा पवित्र आणि शुद्ध आहे. त्यातून निघणारे विचार देखील मी पवित्र आणि शुद्धच ठेवतो, कारण ते इतरत्र पसरावे. तुझ्या वात्सल्याने, आनंदाने तू तुझ्या परिवाराला आनंदी ठेवावे अशी मी तुला इच्छा व्यक्त करतो. कधीकधी तुम्ही काही गोष्टींबद्दल त्रागा करू लागता. खूप काही तुमचा राग संताप होतो. पण आज मी तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की काही कामे ही निवडक आहेत, ती तुम्हाला करावीच लागणार आहेत. मग त्यासाठी संताप दाखवणे, त्रास करून घेणे, वैताग करणे हे इतकेही योग्य नाही. जर काही काळ तुम्ही थोडा विश्रांती घेऊन काही कर्म पूर्ण केलेत तर तुमच्यासाठी योग्य वेळ येते. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, हे ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नको. कधीकधी काही गोष्टी ताण, तणाव आणि संघर्ष निर्माण करणाऱ्या असतात, पण काही छोट्या गोष्टीसुद्धा कधीकधी घरात ताण, तणाव निर्माण करत असतील किंवा तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर त्या काही निरंतर राहण्यासाठी आलेल्या नाहीत. तर लवकरच जेव्हा तुम्ही त्यावर विचार करू लागता त्यावर मी तुमच्यासाठी नवीन संधी पाठवतो. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी येणार आहे.
त्या बातमीसाठी तुम्ही तयार आहात का? कारण त्या बातमीसाठी तुम्ही देखील प्रयत्न केलेले आहेत आणि प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे. तेव्हा शांत रहा, आनंदाची वाट पहा, कारण आनंद तुमच्या घरात प्रवेश करत आहे. माता लक्ष्मी येण्यापूर्वी तुम्हाला काही संकेत दिल्या जातात. आजही हा संदेश तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाचा आहे. काही तुमच्या नात्यातील काही गमतीशीर आठवणी तुम्हाला पुन्हा पुढे येणार आहेत. त्या आनंदाने स्वीकार करा, कारण यापूर्वीही तुम्ही अनेक आनंदाचे अनुभव घेतले आहे. काही गमतीशीर आठवणी पुन्हा पुन्हा तुमच्या पुढे येणार आहेत. त्या आयुष्यातल्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदासह स्वीकार केल्या आहेत. त्या पुन्हा तुमच्या पुढे येतील. त्यात तुम्ही आनंद मानावा आणि गेलेला काळ जो भूतकाळ होऊन गेला तो जेव्हा तुम्ही आनंदात काढलेला आहे, तेव्हा तुम्ही आज या भविष्यकाळात या वर्तमानात त्याचाही आनंद स्वीकार करावा. देव तुम्हाला काय देतात याकडे तुम्ही लक्ष पुरवता, पण देवाने तुम्हाला काय काय दिले होते याकडे दुर्लक्ष करू नका. कारण या आठवणी तुमच्यासाठी तो संच आहे, ज्यामुळे तुम्हाला माहीत होईल की देवाने तुमच्यावर किती कृपादृष्टी केली आहे. तुमची कुलदेवी, तुमचे कुलदेव, तुमचे देव तुमच्यावर किती प्रसन्न आहेत. तुम्ही कित्येक आनंद स्वीकार केले आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कित्येक आनंद प्राप्त केले आहेत. कित्येक लोक तुम्हाला असे भेटतील, मग त्यात काही नातेही असतील जे तुमचे स्वप्न भंग करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न आटोकाट करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही नाही दुःखी व्हायचे आहे, नाही त्रासात राग द्वेषाने भरायचे आहे. मला तुमची मदत करायची आहे, कारण मी तुमच्या अवतीभोवती असून तुमचे ते शुद्ध पवित्र मन पाहत आहे आणि तुमच्या इच्छा देखील पाहत आहे, ऐकत आहे. तेव्हा शांत रहा. तुमच्यासाठी योग्य वेळेवर ते सर्व काही घडणार आहे. तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहेत. देव म्हणतात, फक्त कधी कधी पैसाच सर्व काही गोष्टी घडवून आणत नाही, तर कधी कधी वृत्ती, संकल्प आणि तुमचे ध्येय देखील काही घडवून आणू शकते. जे तुम्हाला इच्छित आहे ते प्राप्त करून देऊ शकते. म्हणून संयम ठेवा, शांत रहा, आनंदी होण्याचा एक प्रयत्न करा. तुम्ही आनंदी असलात की तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित असते. देव म्हणतात, इतरांवर तुझा विश्वास बसत नसेल, कारण तू खूप काही गोष्टी अनुभवल्या आहेत. त्यामुळे तुझा विश्वास आता प्रत्येकावर बसत नाही. होय, ते देखील ठीक आहे. तुझे अनुभव ते दाखवत आहे, सांगत आहे. तुझ्या अनुभवामुळे तू आता कोणावरही विश्वास सहजतेने करू शकत नाही. पण स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेव आणि तुझ्या भगवंतावर विश्वास ठेव, कारण तुझा भगवंत परमेश्वर कधीही तुला एकटा पडू देत नाही. कधी कधी तुझे मन पश्चातापही करते की मी त्या काळात त्या चुका केल्या नसत्या तर आज काही भविष्य वेगळे असते. पण बाळा, आज तुझे जे काही भविष्य आहे आणि आज तुझ्या हातात जे काही सर्व प्राप्त आहे, त्यामुळे देखील तुम्ही आनंदी आहात. कारण मी तुमच्या अंतर्मनाला जाणतो आणि तुम्हाला तेच प्रदान करतो, ज्यामुळे तुमची प्रगती दिव्य व्हावी आणि प्रकाशित व्हावी. जर तुम्ही आज जे काही या भूतकाळातल्या गोष्टी आठवत असाल, तर काही गोष्टींना तुम्ही फक्त गमतीशीर म्हणून पहा. कारण आज जे काही वर्तमान तुमच्या जवळ आहे किंवा जे काही उद्या तुम्हाला भविष्यात हवे आहे, ते देखील मीच देणार आहे. मग माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना? तो विश्वास आणि श्रद्धा अशीच कायम ठेवा, कारण माझी मदत तुम्हाला निरंतर मिळत राहणार आहे. जसे एखादे फूल उमलण्या अगोदर त्याचे रूपांतर कळीत होते आणि दुसऱ्या दिवशी ते फुलात रूपांतरित होते, त्याचा सुवास सर्वीकडे दरवळतो, त्याचप्रमाणे तुमच्या जीवनाचे आहे. आज जरी तुम्ही एका कळीच्या रूपात असाल, पण उद्या मात्र तुमचा सुगंध फुलाप्रमाणे सर्वीकडे पसरेल. तुमचे जे काही कर्म आहेत ते या सर्व जगाला दिसणार आहेत. म्हणूनच पवित्र आत्म्याने कर्म करत राहा. जे काही कर्म तुम्हाला दिल्या जात आहे त्यात आनंद माना. कर्म करून पुढे जा, कारण प्रत्येक पावलावर देव तुमच्यासाठी संधी देतो.
संधी निर्माण केल्या जाते. तुम्ही आध्यात्मिक होता, अध्यात्मात पुढे जाऊ इच्छिता, तर मग नवीन संधीसाठी तयार व्हा. जर तुम्ही आर्थिक प्रश्नांसाठी देवाकडे प्रश्न टाकले आहेत किंवा तुमची इच्छा व्यक्त केली आहे, तर आताच घाबरणे सोडा. कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र संदेश तुमच्यावर अधिकाधिक आनंदाचा, आर्थिक प्रसन्नतेचा वर्षाव करणारा हा संदेश आहे. जेव्हा पुढील काही मिनिटे तुम्ही हे ऐकत राहाल, तेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्या मनाप्रमाणे खरंच खूप काही घडत आहे. आर्थिक समस्या टाळल्या जाणार आहेत. आर्थिक मदत तुम्हाला दिल्या जाणार आहे. तुम्ही इतके उंचावाल, इतके आनंदी व्हाल की देव तुम्हाला प्रसन्न असताना तो आशीर्वाद प्रदान करतील. कारण देव तुम्हाला नेहमी प्रसन्न ठेवू इच्छितात. तुमच्यासाठी ते सर्व काही नियोजन करतात. जर तुम्ही दैवी आशीर्वादांचे, दैवी योजनेचे भाग बनू इच्छित असाल, तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार करा. अगदी काहीच तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही असे तुमचे म्हणणे असेल, तर ते चुकीचे ठरेल. कारण काही काळातच तुम्ही असे पाहाल की खूप काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे मनासारखे घडत आहे. एकदा तरी बघा की तुमच्या आयुष्यात तुम्ही मागील काळात खूप काही त्रास सहन केला आहे. काही गोष्टी तुमच्या हातून निघून गेलेल्या आहेत, पण आता मात्र वेळ बदललेली आहे. खूप काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत आहे. खूप काही ताणतणाव, संघर्ष तुमच्या आजूबाजूलाही नाहीत आणि तुम्ही आनंदी जीवन जगत आहात. मग ही परमेश्वराची देण आहे आणि तुमच्या चांगल्या कर्माचे फळ आहे. देव म्हणतात, प्रत्येका नात्यामध्ये काहीतरी गोडवा राहावा किंवा आनंद तुला प्राप्त व्हावा, यासाठी तू खूप काही प्रयत्न करतोस. त्यातून प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचाही तू प्रयत्न करतोस. पण खरोखर प्रत्येक नातं तुझ्यावर आनंदी असतं का? कधी कधी अट्टहास सोड की प्रत्येकच जण तुझ्या बाजूने वागेल, तुझ्या होत हो मिळवेल किंवा तुलाच तो पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. असे कधी कधी घडणारही नाही. काही नाते जे निरंतर तुझा विरोध करतात किंवा तुझ्यासोबत नाहीत, ते निरंतर तुझ्या प्रत्येक गोष्टींचा विरोध करतील. तू जे काही त्यांच्या समोर आणशील ते त्याला वाईटच म्हणतील. मग अशा वेळेस देखील तू तुझ्या त्या संकल्पना मोडून टाकण्यासाठी तयार होशील का? कारण कधी कधी प्रत्येक जण हा आपल्या विचारांनी व्याप्त आहे. कुणी कुणाचे मत मांडतं किंवा कुणी कुणाच्या मतावर ठाम असतं. तर मग प्रत्येक वेळेसच तुझ्या मताप्रमाणेच घडेल का? नाही. कधी कधी सर्वच नाते तुम्हाला प्रिय म्हणून मान्य करत नाहीत, तर कधी कधी काही नाते हे तुमच्यासाठी प्रेम देणारी, जीव देणारी, आनंद देणारी असतात. त्यांना तुमच्यासाठी भरपूर करायचे असते. तर काही नाती फक्त तुमच्या नावासाठी असतात. म्हणून प्रत्येक ठिकाणी जास्त अपेक्षा करू नकोस. दैवी कृपा काय आहे याचा अनुभव तू आता लवकरच घेणार आहे. काही आनंदाच्या बातम्या तुझ्या मार्गात दिल्या जात आहेत, त्या आनंदाने स्वीकार कर. जेव्हा देवाची मदत, देवाचे आशीर्वाद, देवाचे चमत्कार तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतात, तेव्हा तुमचा आनंद अधिक वाढी लागतो. तुझ्या प्रश्नाचे उत्तर या संदेशात मी दिले आहे. जर ते तुला समजले असेल तर होय म्हणून कमेंट कर. देव म्हणतात, कधी कधी तू रागावतोस. त्या रागाला दूर करण्यासाठी आज मी या संदेशाची योजना तुझ्यापर्यंत दिली आहे. शांत रहा. प्रत्येक नातं हे तुझ्यासाठी योग्यच आहे असं नाही, पण काही दुरावा आणि काही असे नाते आहेत जे दुराव्यानेच बरे वाटतात. त्यामुळे शांत रहा. का असा प्रश्न तुझ्या मनात येत असेल, तर हे सर्व काही योग्य आहे. म्हणूनच ते दैवी कृपेने घडवल्या जात आहे. समस्या आहेत तर त्यावर उत्तर देखील आहे. समस्याचे समाधान घेऊन आलेला दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्याची योजना माझी आहे. ती दैवी आहे. म्हणूनच आज ती तुमच्यापर्यंत देण्यात आली आहे, करण्यात आली आहे. तुम्ही फक्त शांततेने येणारे आशीर्वाद स्वीकार करावे. अट्टहास करू नये. कधी कधी काही गोष्टींचा सहजतेने स्वीकार केल्यास तुमच्यासाठी खूप मोठे काहीतरी घडणार आहे, यावर विश्वास ठेवा. कारण देवाची मदत योग्य वेळेवर तुम्हाला दिली जाते आणि तुम्ही इच्छित आहात त्याहीपेक्षा काहीतरी वेगळे रूपांतर करून ते तुम्हाला दिले जाते. जर तुमचाही स्वामी शक्तीवर, दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय स्वामी, माझा तुमच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे, दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. तुमच्यासाठी आनंदाची बातमी येत आहे, ते स्वीकार करा.
आनंदी राहा आणि जे तुम्हाला काही दिल्या जात आहे ते आनंदाने स्वीकार करा, कारण त्यात तुमच्यासाठी भरपूर यश, भरपूर आनंद येत आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. ज्यांना मनोमन काही हरल्यासारखे वाटत असेल त्यांच्यासाठी हा आशीर्वादी रूपी संदेश दिव्य ठरेल, म्हणून शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही संपूर्ण ऐकला आहे. तुमच्यासाठी आशीर्वाद आले आहे, ते स्वीकार करा. स्वामी माऊलींचा जयघोष कमेंट्समध्ये करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला आनंदात ठेवत, तुमच्यासाठी तुमची नाती जपोत, ही नात्यातील प्रेम, गोडवा आणि जिव्हाळा तुम्हाला मिळत राहो. तुमचे सहकुटुंब आनंद वाढत राहो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.